सुझलॉन एनर्जीचा शेअर मागच्या 1.5 वर्षात 8 रुपयावरून 80 रुपयापर्यंत गेला. त्यानंतर तो लगातार आता खाली पडतोय. पण सुझलॉनचे सीईओ पण म्हणतात की सुझलॉन पुढच्या 2 वर्षात 20,000 करोड इतका रेव्हेन्यू करण्याची पोटेन्शियल ठेवतो. आता जर बघायला गेलं तर सुझलॉनचा 6,000 ते 7,000 करोडच्या आसपास रेव्हेन्यू आहे. जर असंच प्रॉफिट मार्जिन असेल आणि मीडियन पी वर असेल तर सीएफओच्या हिशोबाने हा स्टॉक पुढच्या 2 वर्षात 200 पर्यंत सहज जाऊ शकतो. आता सुझलॉनचे Q2 चे रिझल्ट आले, ज्यात त्याचे प्रॉफिट डबल होताना दिसतात आणि त्याचसोबत त्याच्या रेव्हेन्यू मध्ये 48% ची ग्रोथ दिसते. आणि ही न्यूज सुझलॉनसाठी पॉझिटिव्ह आहे. सुझलॉन ही रिन्युएबल सेक्टरमध्ये काम करते आणि युनियन बजेटमध्ये रिन्युएबल सेक्टरला 191 बिलियनचा बजेट दिलंय. आणि या कंपनीवर 2015 मध्ये जवळपास 18,000 करोड एवढं कर्ज होतं. तेच आता कमी होऊन 277 करोड एवढं राहिले. आता राहिलं व्हॅल्युएशन, तर यावर्षी जानेवारीमध्ये या स्टॉकचा PE 154 एवढा होता आणि तो आता घसरून जवळपास 85 पर्यंत आलाय. याचा अर्थ ज्या हिशोबाने कंपनीची अर्निंग वाढली त्या हिशोबाने कंपनीच्या स्टॉकची प्राइस वाढली नाही आणि टेक्निकली स्टॉकला पुढचा सपोर्ट 50चा निघतोय. तर तुमच्या सुझलॉनमध्ये इन्व्हेस्ट असलेल्या मित्राला ही व्हिडिओ